या सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली। झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला। महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील यांच्यासहित महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू, शाळा, वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमी संस्था, सायकल प्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये अंदाजे 250हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते। महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। महापालिकेच्या 26व्या वर्धापन दिनाची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। वर्धापन दिनाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी आज सायकलिंगपासून आपण सुरुवात केलेली आहे। जवळपास विश्रामबागपासून महापालिका मुख्यालयापर्यंत सायकलिंग आपण केलेलं आहे आणि यामध्ये मागील वर्षापेक्षा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। यामध्ये शहरातील सर्व सायकलिस्ट, सायकलप्रेमी, महापालिकेचे माझे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते आणि यामधून आपण एक नागरिकांना चांगलं आरोग्य राखण्याचा संदेश पण दिलेला आहे। त्या महापालिकेच्या वर्धापनानिमित्त आपण खरं तर उद्या महापालिकेचा वर्धापन दिन आहे, त्या उद्याच्या मुहूर्तावर आपण एक सर्वांसाठी एक स्नेह मेळावा, चहा पान किंवा आपण जसं पान सुपारी म्हणतो तो अरेंज केलेलं आहे, आपण समर्थ घाट आहोत। त्याचबरोबर ह्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच आपण एक मोबाईल ॲपचा शुभारंभ करतो। त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपली जी टॅक्स दिला आहे, घरपट्टी किंवा पाणीपट्टी, ती आपल्याला भरता येतील। एवढंच नाही तर त्याच्यामार्फत महापालिकेच्या ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील, स्वच्छतेच्या बाबतीत असतील, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत असतील, ड्रेनेजच्या बाबतीत, हे मोबाईल ॲपच्या मार्फत आपण तक्रारी दाखल करू शकता की जेणेकरून त्या तक्रारी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर आपण कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहेत आणि महापालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे। त्यामध्ये त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक खेळ, तसंच महिलांसाठी पण आपण काही गेम्स असे घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य तपासणीसाठी भेटलेले आहेत। विशेषतः महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपण सिद्धिविनायक कॅन्सर बरोबर पण आपण तिथे एक कॅम्प घेतो, जेणेकरून आपल्याला अगोदरच कॅन्सर असेल तर त्याचं डिटेक्शन होईल। त्याचबरोबर आमचे जे महापालिकेचे पुरुष कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा आम्ही ओरल तपासणी कॅन्सरच्या दृष्टीने करत आहोत आणि अशा दृष्टीने हा वर्धापन दिन वेगवेगळ्या विविध उपक्रमाने आणि आमच्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील तो संदेश जावा यासाठी आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहोत। त्या वर्धापन दिनाला नागरिकांनी आमच्या या कार्यक्रमात जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या पाठीवर एक कौतुकाची छाप टाकावी असंच एक आवाहन मी या निमित्तानं करतो आणि या सर्व नागरिकांना आपल्या महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो।